नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत 25 गायींचं मुक्त गोठ्याचं नियोजन बघण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. चला तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. इथं या गायी आहेत, यांनी कुंड्या वापरलेल्या आहेत वैरण ठेवण्यासाठी, वैरण टाकण्यासाठी. साधारणतः 400 रुपयाला ही एक कुंडी भेटते. ही एक कालवड आहे, ते वर फॅन लावलेले आहेत, असे फॅन आहेत आणि समोर असा ओपन गोठा आहे. आपण ओपन गोठ्यामध्ये जाऊन त्यांचं नियोजन बघणार आहे. ही साधी गाय आहे बघा, ही साधी गाय आपल्या प्रत्येक गोठ्यावर पाहिजेच. ही खरी संपत्ती आपली गोठ्याची म्हणजे ही साधी गाय असते. ह्या गायीमुळे गोठ्याची शोभा आपल्या वाढत असते. तर यांच्यासाठी पण या कुंड्या अशा लावलेल्या आहेत. साधारणतः एक 15 फुटाचा गायींच्या पाठीमागे ही जागा आहे. इथे धारा काढण्यासाठी गायी येत असतात. इथं धारा काढून इथं मिल्किंग मशीन आहे आणि इथं समोर गेट आहे या ओपन गोठ्याचं. या गोठ्यातून गायी आत येतात, या गेट मधून इथून गाय आत येतात आणि इथं धारेसाठी उभ्या राहतात. अशा इथं सुद्धा धाराला उभा राहण्यासाठी जागा आहे. इथं यांची कुट्टी करत असतात. हे कुट्टी मशीन आहे. इथं असा ओपन गोठा आहे. तर आपण आज जाऊन बघणार आहे. आणि शेड बांधला आहे ओपन गोठ्यासाठी. तर त्याला किती खर्च आलाय, काय आलाय, यांची सर्व मुलाखत आपण घेणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर जी घंटी आहे त्या घंटीवर दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हा मुलाखत घेऊ त्यावेळेला तुम्हाला सर्व खर्च किती झाला शेडसाठी काय सर्व तुम्हाला सांगता येईल. आणि तुमचे प्रश्न असतील काय ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. जेव्हा आपण मुलाखत घेणार आहे त्यावेळी ते प्रश्नाचं आपण निरसन करून घेऊ शकतो. चला आता आपण ओपन गोठ्यामध्ये जाणार आहे. त्यांच्या वैरणीचं नियोजन, पाण्याचं नियोजन कसं आहे बघण्यासाठी. तर असं हे नियोजन आहे ओपन गोठ्याचं. तर आपण त्यांच्या वैरणीची जागा बघायला जाणार आहे आता. तर या ठिकाणी वैरण त्यांना टाकत असतात. अशा ह्या कुंड्या आहेत, प्लास्टिकचे ड्रम कापून खाली पाईप लावून त्यांनी गव्हाणीचं नियोजन केलेलं आहे. तर त्याला किती खर्च आलाय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्या सर्व गाय बेंगलोर पॅचच्या आहेत बघा. ह्या पॅच समोर पाण्याचं नियोजन केलेलं आहे. डायरेक्ट पाणी त्या कुंडीमध्ये येत असतंय. सध्या पावसामुळे चिकचिक झालेली आहे थोडीशी. तरी वर शेड असल्यामुळं पावसाचा एवढा परिणाम काय ओपन गोठ्यामध्ये झालेला नाही. हाच उपयोग या शेडचा आहे, कारण शेडमुळे पाऊस आता येत नाही. तरी पण आजूबाजूचं पाणी आर्द्रता हवेमध्ये असल्यामुळं गोठा जरा ओलसर आहे आणि शेण वाळलेलं नाही. तर आपण त्यांच्या पाण्याचं नियोजन बघूया. डायरेक्ट पाईपलाईन त्यांनी केलेली आहे. डायरेक्ट पाणी या कुंडीमध्ये जाऊन पडत असतं. इथं काही पाणी पित असतात, बघू शकताय. असे कंपाऊंड साईडने जाळी मारून घेतलेली आहे ओपन गोठ्यासाठी. असा इथं ओपन गोठा आहे आणि हे इकडे शेड आहे बघा. असं शेड आहे आणि असा हा ओपन गोठा आहे. सध्या पावसामुळेच ही दलदल आहे, तरी पण शेड असल्यामुळं पावसाचा एवढा परिणाम काय झालेला नाही. तर हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळं शेण वाळलेलं नाही. ही साईडनं हिरवी नेट पण मारलेली आहे. या असा काही शांत बसत असतात ओपन गोठ्यामध्ये. याचा फायदा असा होतो की गाय दुधाला जास्त होते. दिवसभर रवत करून गायचं चालून व्यायाम होत असतो, त्यामुळे गायचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि गाय दुधाला पण जास्त फुटते. तर ही शेड आहे आणि हा ओपन गोठा ह्या बाजूला आहे बघा सगळा. बरोबर मी सेंटरला उभा आहे. इथं वैरणीची जागा आहे जिथं वैरण टाकली जाते मुक्त गोठ्यातल्या जनावरांसाठी. आणि इकडं पाण्यासाठी जागा आहे. इथं पाणी प्यायला सर्व जनावर येत असतात. तर सर्व व्हिडिओ आपण बघितला असेल तर व्हिडिओ कसा वाटला
तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला जर गोठा बांधायचा असेल काय असेल तर कमेंट मध्ये सांगा. आपण या गोठा मालकाची मुलाखत घेणार आहोत. तर तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या कमेंट मध्ये सांगा. त्यावेळी आपण मुलाखत घेणार आहोत, त्या शंकांचं सर्व नियोजन होईल. हे बघू शकताय तुम्ही कसा गायी आरामात बसलेल्या आहेत मुक्त गोठ्यामध्ये. इथून जे गेट आहे त्या गेट मधून गायी आत जातात धार काढण्यासाठी. तिथं धार काढली जाते, वैरण टाकली जाते त्या धारेसाठी गायी आहेत त्यांच्यासाठी. तिथून मग गाय सोडल्या जातात. परत ज्या गाय भाकड आहेत किंवा कालवडे आहेत त्यांना इथं वैरण टाकली जाते. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.